ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर यांच्या पडताळणीला आजपासून सुरुवात झाली आहे। आज पहिल्या दिवशी चंदगड विधानसभा मतदारसंघातील मशीनची तपासणी करण्यात आली, तर गुरुवारी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची तपासणी होणार आहे। तपासणीसाठी ईव्हीएम बनवणाऱ्या भेल कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनियर कोल्हापुरात दाखल झाले असून राजाराम तलावजवळच्या शासकीय गोडाऊनमध्ये ईव्हीएम पडताळणी सुरू आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप झाला। पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे। त्यानंतर निवडणूक आयोगाने काही अटी शर्तीच्या आधारे ईव्हीएम पडताळणीला परवानगी दिली आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलची तपासणी आजपासून सुरू झाली आहे। त्यासाठी ईव्हीएम बनवणाऱ्या बेंगलोरमधल्या भेल कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनियर कोल्हापुरात आलेत। राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामामध्ये पडताळणीचं काम सुरू झालंय। आज पहिल्या दिवशी 3 ईव्हीएमची पडताळणी केल्याचं समजतंय। गुरुवारी चंदगड विधानसभा मतदारसंघातील आणखी 2 मशीनची पडताळणी होईल। त्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे। दरम्यान करवीर विधानसभा मतमोजणीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरच करवीर विधानसभा मतदारसंघाबाबत निर्णय होईल।